हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? आनंदी आहात ना? तर हा एवढा सारा पसारा बघताय तुम्ही? हो, मीच केलेला आहे. पण कसा ते सांगतेच पुढे. तर बरेच दिवसांनी सासूबाई घरी आलेल्या आहेत. मग म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी हेल्दी आणि घरगुती नाश्ता बनवूया. म्हणून काल रात्रीच डोश्याचं बॅटर तयार करून ठेवलेलं होतं. सकाळी उठल्यावर मस्त गरमागरम कुरकुरीत असे डोसे बनवले आणि मी, आई आणि पिहू आम्ही तिघींनी मस्त छान असा मनसोक्त नाश्ता केला. पण हे तर काय सुट्टीचा दिवस असल्यामुळे काही लवकर उठलेच नाहीत. म्हणून त्यांनी नाश्ता स्किप करून थेट दुपारचंच जेवण करायचं ठरवलं. आता किचनमध्ये अगदी थोडंसं जरी आपण काही बनवायचं ठरवलं ना, तरी भांडी, काही ना काही डबे, काही ना काही सामान बाहेर येणारच. त्यात सकाळची धावपळ असेल तर मग काही विचारायलाच नको. म्हणून हा एवढा सारा पसारा मीच केलेला आणि आता हा मलाच आवरावा लागणार. कारण आपण स्वतःच किचन नीटनेटकं क्लीन करतो आणि शेवटी ते आपल्यालाच खराब करावं लागतं. कारण कितीही म्हटलं स्वयंपाक झाला की किचनमध्ये थोडासा तरी पसारा होणारच. पण हे सगळं आवरल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. शिवाय किचन स्वच्छ केल्याशिवाय दुपारच्या जेवणाची तयारीसुद्धा करता येत नाही. म्हणून म्हटलं आधी सगळं आवरून घेते. आवरल्यावर सगळं आपल्याला सगळे कामं सुचतातही आणि व्यवस्थित कामं होऊनही जातात. नाहीतर आपल्याला एक व्यवस्थित सामान मिळत नाही, की तिकडे शोधाशोध करावी लागते. त्यापेक्षा जर आपण वेळोवेळी जर किचन नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला भरपूर आपलासा वेळ वाचतो. पण चला म्हटलं असो, कारण घरात स्वयंपाक होतोय म्हणजे घरात माणसं पोटभर आणि आनंदाने जेवत आहेत, याच्यातच खूप जास्त समाधान मिळतं. मस्त सकाळचा पोटभर नाश्ता तर झालेलाच आहे. आता निवांतपणे दुपारच्या जेवणाची तयारी करायची आहे. तर म्हटलं आधी सगळं नीटनेटकं किचन करून ठेवते आणि एकदा का किचन नीटनेटकं झालं ना, तर स्वयंपाक करायलाही खूप छान वाटतं आणि कामंही भरभर होतात. तसं तर आजकाल सगळ्याच प्रकारचा नाश्ता आणि जेवण बाहेर सहज मिळून जातं. पण मला असं वाटतं जर आपण घरीच बनवलेलं अन्न नेहमीच खाल्लं तर ते खूप चांगलं राहतं. कारण बाहेरचं खाताना ते कसं बनवलं आहे, कोणते पदार्थ वापरले आहेत, किती स्वच्छतेत तयार केलेलं आहेत, हे आपल्याला माहिती नसतं आणि अशा छोट्या-छोट्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर खूप जास्त परिणाम होतो. म्हणून शक्य तितकं घरचंच बनवलेलं खाल्लं तर ते कधीही चांगलं असतं. मी असं अजिबात म्हणत नाही की बाहेरचं खाऊ नका किंवा टोटली बंद करा. नक्की खा, पण अधूनमधून तेच पदार्थ घरी बनवून खा. कारण एखादी रेसिपी आपल्या हाताने छान जमली ना, की त्याचा जो आनंद असतो ना आणि ती रेसिपी इतकी छान बनल्यावर जो कॉन्फिडन्स मिळतो ना आपल्याला, तो काही वेगळाच असतो. आणि बाहेरचं खाणं म्हटलं की एखादं सेलिब्रेशन असो किंवा खास प्रसंग असो, आपण त्यावेळेस तर बाहेर जाऊन एन्जॉय करतोच. पण रोजचं बाहेरचं जेवण मात्र टाळलेलंच बरं. आता बघा ना, आपण महाराष्ट्रीयन आहोत, तरीही इतर राज्यातील काही पदार्थ असतात, जे आपल्याला तितकेच आवडतात. आज मी डोसा बनवलेला. अगदी पारंपरिक पद्धतीने अशी ती रेसिपी मी नेहमी फॉलो करत असते. खरं तर आपल्या महाराष्ट्रातही खूप चविष्ट नाश्त्याचे पदार्थ आहेत. पण नवीन-नवीन रेसिपी करून बघायला आणि सगळ्यांना खाऊ घालायला एक वेगळीच मजा असते. असो, तुमच्याशी गप्पा मारत मारत माझं किचनही नीटनेटकं आवरून झालेलं आहे. आता पटकन कुकर वगैरे लावून घेते आणि दूधसुद्धा, कारण एकदा वरण-भात शिजायला ठेवला की बाकीचा स्वयंपाक अगदी सहज आणि पटकन होऊन जातो. मी इकडे किचनमध्ये स्वयंपाकाचं काम आवरत होते आणि तोपर्यंत पिहू तिच्या दादीसोबत मस्त असा आंब्याचा आनंद घेत होती. मग म्हटलं जाऊ द्या, खाऊ द्यावं तिला, कारण मनसोक्त खाईल तोवरच तिला छान वाटेल आणि आंब्याचा सीझन तसाही आता संपत आलेला आहे. आणि मीही तिच्या आवडीच्यानुसार असं सगळ्या गोष्टी तिला टेस्ट करायला देत असते. नवीन चवीला तिला सवय व्हावी म्हणून तितकं चांगलं वाटते तिला पण. आंबा खाऊन झाल्यावर ती मस्त तिच्या दादीला घेऊन पोर्चमध्ये खेळायला बसली. दादी बऱ्याच दिवसांनी घरी आल्या ना, त्यामुळे तिचा आनंद काही वेगळाच आहे. सगळी खेळणी दादीला दाखवायची आहे. त्यामुळे म्हटलं आता आई इथे आहे तोपर्यंत माझी राहिलेली जी कामं आहे ती पूर्ण करून घेते. कारण आई घरी असल्यावर मलाही थोडं निश्चिंत राहता येतं. पिहूकडे बघायला, तिच्यासोबत खेळायला आणि तिची काळजी घ्यायला कोणीतरी असं असलं की आपणही थोडं शांत राहतो. आणि म्हणून म्हटलं आई आहे तोपर्यंत माझी राहिलेली सुद्धा सगळी कामं जी आहेत ना ती सगळी आटपून घेते. नाहीतर घरात अशीच थोडीफार अशी कामं पेंडिंग राहत असतात आणि ते आपण ढकलून देतो उद्यावर किंवा नंतर करू.
बाकी तिथं बसव, याला इथं बसव. हा. बस रे तू इथं. हा, चला. बघितलं ना किती छान मस्त असं खेळणं सुरू आहे दोघांचं पण. आणि मी सुद्धा माझं स्वयंपाकाचं काम सोडून थोडा वेळ असं पिहूसोबत इथे बघायला तिची मज्जा बघायला आलेली. कारण तिला असं रोजच दादीसोबत खेळायला मिळत नाही आणि जेव्हा तिला माझ्यासोबत खेळायचं असतं तेव्हा माझी घरातलीच कामं असतात, त्यामुळे तिला वेळ देणं फार कठीण होऊन जातं. पण आज तिला दादीसोबत इतकं आनंदाने खेळताना पाहून मलाही खूप छान वाटलं. म्हणून म्हटलं या सुंदर क्षणाचा असा छोटासा व्हिडिओ शेअर करावा. कारण हेच छोटे छोटे क्षण पुढे जाऊन खूप सुंदर असं आठवणी बनतात आणि अशा आठवणी जपून ठेवायला मला खूप आवडतं. आणि मुलं एकदा मोठी झाली की असे हे छोटे छोटे जे व्हिडिओज आणि फोटोज असतात जे आपण नेहमी असे काढून ठेवलेले असतात, तर ते पुन्हा पाहायला किती छान वाटतं ना. या फक्त रेकॉर्डिंग्स नसतात, या आपल्या आयुष्यातल्या सुंदर आठवणी अशा खूप अशा मेमरीज घेऊन येतात ज्या आपण हळूहळू जपून ठेवत असतो. आणि हो, आठवणी फक्त कॅमेऱ्यात कैद करायच्या नसतात, त्या मनापासून जगायच्याही असतात. पण आजच्या या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये यूट्यूब किंवा इतर सोशल मीडियामधून इतके सुंदर क्षण कायमचे जतन करून ठेवता येतात. त्यामुळे म्हटलं नंतर कसं जेव्हा आपण हेच व्हिडिओ पुन्हा पाहतो तेव्हा त्या क्षणांसोबत सगळ्या आठवणी पुन्हा एकदा असे फ्रेश झाल्यासारख्या वाटतात. आणि तसंही आता मला यूट्यूबच्या माध्यमातून हे सुंदर क्षण असे स्टोअर करून ठेवता येतात. आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या छोट्या आठवणी, गोड क्षण आणि अशा जे छोटे छोटे क्लिप्स असतात ते तुमच्यापर्यंत शेअर करायला मला खूप आवडतं. खरं सांगायचं तर मला आधीपासूनच असे छोटे छोटे व्हिडिओज आणि आठवणी जपून करून ठेवण्याची अशी खूप आवड आहे. कारण कधीतरी अचानक एखादी आठवण आली आणि हे जुने व्हिडिओ पुन्हा पाहिले की मन अगदी त्या दिवसांमध्ये जाऊन असं खूप फ्रेश वाटतं. तो आनंद, त्या भावना आणि ते क्षण पुन्हा एकदा अनुभवायला मिळतात आणि खरंच ती फिलिंग खूपच वेगळी असते. चला तर आता परत किचनमध्ये येते आणि माझ्या स्वयंपाकाचा जो राहिलेला भाग असतो तो मी कंटिन्यू करते आहे. कारण पिहूची चिडचिड सुरू होण्याआधी मला माझा स्वयंपाकही आटपून घ्यायचा असतो. एकदा तिचं खेळून झालं की मग तिचं ती रुटीन चालू करून होऊन जाते. आज नेहमीप्रमाणे अगदी साधंसं आणि असं घरगुती जेवण बनवत आहे. भेंडीची भाजी, वरण-भात, पोळ्या असं बस एवढं सिंपलचं जेवण आहे. आणि हो, एक भेंडीच्या भाजीची एक छोटीशी ट्रिक मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली होती. ती तुम्ही यूज करत आहेत की नाही आणि ती ट्रिक तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये ते मी ट्रिक सांगितलेली आहे. ती ट्रिक नक्की तुम्ही बघू शकता. चला तर मी माझा स्वयंपाक आटपून घेते. स्वयंपाक आटोपल्यानंतर एक छोटंसं काम बाकी होतं. इथे एक फ्रेम लावून घ्यायची होती, तर ती आज लावून घेतलेली आहेत. कारण इलेक्ट्रिशियन दादा आलेले होते, त्यामुळे त्यांच्या हातूनच इथे ड्रिल करून फ्रेम व्यवस्थित लावून घेतलेली. ही फ्रेम मला यांनीच गिफ्ट केलेली आहेत. म्हटलं आता ती लावून घ्यावं. आणि घरात ही भिंत रिकामीच होती, तर इथे ही फ्रेम छान दिसेल असा माझा विचार होता आणि सोबत ते कलर कॉम्बिनेशन पण इंटेरियरला सूट होईल म्हणून म्हटलं इथेच छान वाटली, इथेच छान अशी फ्रेम दिसणार, त्यामुळे इथेच छान अशी लावून घेतली. थोडा वेळ आराम केला आणि बघता बघता संध्याकाळी झालेली होती. मग म्हटलं आता सगळे कामं वगैरे आटपून घेते. बाकीची राहिली सुरलेली पोळ्यांचे कपडे देखील मी धुवून घेतलेले होते, त्यांचे घड्या वगैरे व्यवस्थित घालून ते पण ठेवून दिले. तर म्हटलं आता संध्याकाळ झालेलीच होती, त्यामुळे सगळ्यांसाठी छान असा मस्त गरमागरम चहा बनवला. आई घरी असल्यामुळे त्यांच्यासोबत बसून चहा पिण्याची काही वेगळीच मज्जा, गप्पा गोष्टी चालू असतात. त्यामुळे कसं चहावर खूप चांगल्याच चर्चा होऊन जातात. खरं तर आई चहा फारसा घेत नाही, त्या तर आमच्यापेक्षाही जास्त हेल्थ कॉन्शियस आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना जास्त फोर्स करत नाही चहासाठी. पण यावेळेस म्हटलं बरेच दिवसांनी आई घरी आलेल्या आहे, तर आजचा संध्याकाळचा चहा सगळ्यांनी मस्त असं एकत्र एन्जॉय करूया. चला तर आजच्या संध्याकाळच्या गरमागरम चहाच्या कपांसोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.